काय मस्त समुद्र आहे ना, आणि हा समुद्र किनारा तर बघाच तुम्ही. आता बघा ही दुथडी भरून वाहणारी नदी आणि त्याच्यावरचा हा धबधबा आणि हे मंदिर आणि त्याच्या भोवतालचा परिसर बाप आहे एकदम. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा सागरी किल्ला, हो हो सिंधुदुर्ग. तर आपण आलोय सिंधुदुर्गला, महाराष्ट्रातील एक देखणा आणि ऐतिहासिक जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग. तर आपण फेरफटका मारणार आहोत सिंधुदुर्गचा. जाऊयात सिंधुदुर्गला. तर ही माझी दुसरी फेरी आहे सिंधुदुर्गची. पावसाळ्यात आलेलो आहेत, तर जाऊयात बघूयात सिंधुदुर्ग किल्ला. तर पहिल्यापासून चालू करूयात कशी ट्रिप सुरू झाली आमची. सलग 3 दिवस सुट्ट्या जोडून आल्यामुळे आम्ही सिंधुदुर्गचा प्लॅन केला होता. नारळ फोडून आम्ही ट्रिपचा श्रीगणेशा केला. आम्ही 14 ऑगस्टला रात्री प्रवासाला सुरुवात केली. तर वाटेत NMMC हेडक्वार्टरला केलेली ही रोषणाई आणि ही गर्दी अनुभवून आम्ही पुढे भर पावसात प्रवासाला सुरुवात केली. रात्रभर प्रवास चालू होता, नॉनस्टॉप ड्रायव्हिंग चालू होती. मध्ये मध्ये थांबत थांबत आम्ही प्रवास केला. थोडासा आईस्क्रीम ब्रेक, चहा ब्रेक, थोडंसं खाण्यासाठी ब्रेक, गाणी बोलत वगैरे आम्ही हा वेळ घालवला. रात्री 12 वाजता सुरू केलेला प्रवास मजल दर मजल करत आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता 10:30 वाजता आम्ही आमच्या स्टेला मिठबाव गावी सागरदीप होमस्टेला पोहोचलो. इथे पोहोचल्यावरती आम्ही लास्ट टाइम जे आभामाया होमस्टे घेतलं होतं ते अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे इथे आज ह्यावेळी आम्ही सागरदीप होमस्टेला आलेलो आहे. तर ते सागरदीप होमस्टेला आम्ही थांबलेलो आहे, फ्रेश वगैरे झालेलो आहे, जेवलेलो आहे दुपारचं, आणि आता आम्ही परत थोडंसं इथे साईट सीइंग करायला निघालेलो आहे. आपल्याबरोबर आहे महेश, हाय. त्याच्यानंतर एरिक, ही इज लर्निंग तो ड्राईव्ह लर्न करतोय, डायरेक्ट याच गाडीवर लर्न करतोय आणि सिंधुदुर्गामध्येच लर्न करतोय. आपल्याबरोबर आहे स्वप्नील आणि किरण पण आहे. तर किरण अजून वरतीच आहे. निघालोय साईट सीइंगला. आता इथून पोखरबाव गणपतीचं मंदिर आहे तिथे जाऊ, त्याच्यानंतर कुणकेश्वर आणि एक बीचला फेरफटका मारू. बघू किती वाजता येतोय परत, आणि जर का लवकर आलो तर मग मिठबाव बीचला जाणार आहोत. हा बघा किरण, हे बघा सगळे एकदम ड्रेसिंग बिसिंग करून आलेले आहेत मस्त. काय बोलणार आता. आम्ही इथे पोहोचलो सकाळी 11 वाजता. त्याच्यानंतर थोडासा आराम केला, रिलॅक्स झालो, पडलो थोडंसं. मग त्याच्यानंतर 1 वाजता जेवण केलं आणि आता 2:30 वाजले असतील. 2:30 वाजताच्या दरम्यान आम्ही निघालेलो आहे फिरायला परत. सगळे शांत बसले दादा. सकाळी रात्रीची खूप ट्रॅव्हल झालेलं आहे, 11 तासाची ड्राईव्ह, 12 तासाची ड्राईव्ह. त्याच्यामुळे आज काही जास्त फिरणार नाही आहोत. 3-4 तासातच परत रिटर्न यायचा आमचा प्लॅन असेल. आम्ही आता पोचलेलो आहे दाभोळे पोखरगावच्या सिद्धिविनायक मंदिराच्या तिथे. तर ह्या मंदिराविषयी बरंच काही ऐकलेलं आहे, तर आपण बघूयात मंदिरामध्ये जाऊन. आणि हा मला आत्ताच साक्षात्कार झालेला आहे किंवा मला कळलेलं आहे की माझ्या घरी दरवर्षी गणपती बसतात, पण मला माहीत नाही. हे किरणला कोणीतरी सांगितलं आहे, किरणला ओंकारने सांगितलेलं आहे. सो वी विल हॅव टू व्हेरीफाय विथ हिम की हे काय, हे कधी, की माझ्या घरी गणपती बसतो आणि मलाच माहीत नाही. आणि त्याच्यानंतर काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट पण घडलेली आहे, ती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, नाही तर बरंच कॉन्ट्रोवर्सी होईल. पण बघूयात, चेक करूयात आपण ओंकार बरोबर. तर हे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे. हा वरती जे मंदिर कळस दिसतोय हे आपल्याला गणपती मंदिराचं दिसतंय. पण त्याच्याच बाजूला थोडंसं खाली उतरून गेल्यावर शंकराचं मंदिर आहे, जे नदीच्या बाजूलाच आहे. हे जे मंदिर दिसतं हे शंकराचं मंदिर आहे. तर पोखरगाव सिद्धिविनायक मंदिरला आहोत आणि सिद्धिविनायक मंदिरला जो मेन अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये मी उभा आहोत. हे बघा, इथे नदी क्रॉस करून आपल्याला या मंदिरात यावं लागतं. दाखवा ना हो कॅमेरामॅन. सॉरी ते मच्छर चावतायत ना, सॉरी. मासे पाणी पण बघा एकदम क्रिस्टल क्लिअर लोकेशन आहे.
एकदम धमाल लोकेशन आहे. वरती गणपतीचं मंदिर आहे, खाली शंकराचं मंदिर आहे आणि या शंकराच्या मंदिरासाठी पाण्यात नाही यावं लागतंय. पावसाळा आहे, पाणी एवढं स्वच्छ आहे, तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या जेव्हा कधी कुणकेश्वरला वगैरे आलात तर. चला बघूयात अजून मंदिर. इथे एक पिंड पण आहे तशी दिसत असेल. मस्त पेडिक्युअर चाललंय फ्री मध्ये. आता पोखरगाव मंदिरापासून निघालोय आणि अजून वेळ आहे आमच्याकडे, तर वी हॅव डिसाइडेड टू गो देवगड पवन चक्कीला, देवगड विंड मिल्सला. तिथे गार्डन आहे, ते गार्डन खूप बघण्यासारखं आहे असं बोलतात. मी पण आधी गेलेलो नाहीये. हा आधीचा पॉईंट पण होता जो आधीच्या ट्रिपमध्ये मी गेलेलो नव्हतो आणि हा देवगड पवन चक्कीला पण मी पहिल्यांदाच चाललेलो आहे. लेट्स गो. पोखरबाव मंदिर हे मिठभाऊ पासून जवळच आहे, 8-9 किलोमीटरवरच आहे, जास्त लांब नाहीये. आणि पाऊस सुरू झालाय आता. तुफान पाऊस आहे, तुफान पाऊस आहे. म्हणजे काय आम्ही प्लॅन करून सिंधुदुर्गाला आलोय पावसाळ्यामध्ये. बीचवरती जायचं तर इथे सगळ्यांनी आम्हाला तंबी दिलेली आहे, पाण्यात उतरू नका, पाण्यात उतरू नका. परत धबधब्यांवरती जायचं तर तिथेही म्हणाले आहेत अचानक जोरात पाऊस पडतो आणि धबधब्याला खूप पाणी येतं तर पाण्यात उतरू नका. मग नक्की काय करायचं आम्हाला माहित नाही. आता आम्ही असंच फिरतोय. हे बघा पाऊस आता कमी झाला. जसं मी सांगितलं महाभयंकर पाऊस आहे इथे, महाभयंकर पाऊस. एवढ्या पावसामध्ये चाललोय आम्ही, पूर्ण भिजणार आहे मी. आणि ह्या मागे आहेत पवनचक्क्या. तरी आम्ही जिथे राहिलोय त्यांनी आम्हाला छत्र्या दिल्या म्हणून चला 3 छत्र्या तरी आल्यात आमच्याकडे. आणि रेनकोट्स आहेत महेशकडे आणि माझ्याकडे. Oh my God! OMG! And this is a Devgarh beach! खतरनाक मजा येते, खतरनाक. बापरे, काय बोलू आता. आमच्यातले 2 विकेट ऑलरेडी डाऊन झालेले आहेत, ते गाडीत जाऊन बसलेले आहेत. आम्ही इथे भिजतोय पावसामध्ये. खतरनाक पाऊस होता आणि त्या पावसात आम्ही हे देवगडचं विंडमिलचं गार्डन फिरून आलेलो आहे. फॉग पूर्ण भिजलेलो आहे आम्ही. हे बघा फॉग. आणि आम्ही ह्याच्यातच गाडी चालवतोय, बघ ना. हे व्हिडिओ मध्ये दाखवायची काय गरज आहे. तूच बोलला फॉग दाखव. कुणकेश्वरला कसं जायचं. कुणकेश्वर 22 नाही देते. आता आहोत कुणकेश्वरला. कुणकेश्वरला पण आपण आधी आलेलो आहोत, पण तेव्हा खूप अंधार होता. आता थोडंसं 6:30 वाजताच आलेलो आहे आम्ही. दर्शन वगैरे झालेलं आहे ऑलरेडी, तुम्ही आधी बघितलेलं आहे म्हणून मी जास्त बघत नाही. हा बघा कुणकेश्वरचा बीच आहे मागे. दर्शन झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. काहीतरी 15 ऑगस्टच्या निमित्ताने कार्यक्रम चालू आहे. पण आता इथे एक रूल आहे ह्यांचा की
शॉर्ट्समध्ये अलाउड नाही आहे, तर त्याच्यामुळे ते धोतर बांधून नेसावं लागतं. तर मी माझं स्वतःचं धोतर आणलं होतं, पण मला कोणी नेसवलं नाही आहे, त्याच्यामुळे मला असं गाठ बांधून जावं लागलेलं आहे. सो आजचा दिवस आपण संपवलेला आहे. हाऊ डू यू फील? आजचा दिवस कसा होता तुमचा? आजचा दिवस मस्त होता. आपण 3 लोकेशन कव्हर केले. 3 लोकेशन चांगले होते आणि स्पेशल थँक्स फॉर मयुरज दादा. का पण अरे त्यांनी सजेशन दिले ना, सरप्राइजेस दिले ना. सरप्राईज. थँक्यू. ओके, कीप इट अप, असंच करत जा. खूप छान होता आजचा दिवस. आणि आमचा एक रील पण येणार आहे लवकरच. तर लवकरच एक रील येईल आमचा, तो नक्की बघा. आणि आजचा दिवस आता आम्ही थोडासा इथे नाश्ता करू आम्ही, आणि मग आजचा शेअर आणि सबस्क्राईब पण करा. नोटिफिकेशनची घंटा ऑन करा. वाजवून टाका. गाडीच्या व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. हा, टेक कसा झाला ते सांगायचं, थोडंसं शेअर करा. कसे वाटले? इंग्लिश गाडीच्या व्हिडिओ बद्दल मी सांगायला गेलो तर मला तर चांगला वाटला व्हिडिओ. आता मयुरेश दादा त्या व्हिडिओ मध्ये दिसत नाहीये, तो ती वेगळी गोष्ट आहे. तर ते आम्ही परत ट्राय करू. चेंज करू आपण. दुसऱ्या दिवशी नवीन स्पॉट वरती ते परत एकदा ट्राय करू आणि मयुरेश दादा दुसरी स्पॉट तर ज्या रीलविषयी बोलतोय तो ऑलरेडी आमच्या इन्स्टा हँडलवर आहे. इन्स्टा हँडलचे ॲड्रेसेस एनिवेज दिलेले आहेत स्क्रीनवरती, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आजचा दिवस आपण इथे संपवतोयात. भेटूयात 2nd आणि 3rd डेला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.